नमस्कार. मराठवाडा वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघूया अर्धापूर तालुक्यातील पारडी व देळूब येथून. अर्धापूर येथील अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्धापूर जिल्हा नांदेड देळूब ते पारडी 1 किलोमीटर डांबर रस्ता अत्यंत निकृष्ट व बोगस दर्जाचा करण्यात आला. रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून गुणवत्ता तपासणी करून कारवाई करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते शेख शकील देळूबकर यांनी निवेदनाद्वारे केले. अर्धापूर तालुक्यातील देळूब बुद्रुक ते पारडी 1 ते 1.5 किलोमीटर होत असलेल्या रस्त्याची बोगस कामाची गुणनियंत्रण विभागाकडून गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शकील देळूबकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्धापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुत्तेदाराकडून करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये जास्त मातीचा वापर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. संबंधित रस्त्याच्या कामात दुर्लक्ष होत असल्याने कामाच्या दर्जामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडे जात असलेल्या पारडी म ते देळूब बुद्रुक 1 ते 1.5 किलोमीटर चालू होत असलेल्या रस्त्याच्या कामात बऱ्याच ठिकाणी माती टाकून बोगस काम करण्यात आले आहे. सध्या चालू असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शकील देळूबकर यांच्याकडून होत आहे. देळूब बुद्रुककडून पारडी मार्गे राष्ट्रीय महामार्गावर भोगाव देळूब खूप वसपळ वडगावसह अनेक गावे अर्धापूर व नांदेडला ये जा करण्यासाठी एकमेव हाच मार्ग आहे. दोन्ही पुलांच्या चारी बाजूने बांधकामापासून मुरुम न टाकता मोठ्या प्रमाणात माती टाकून ठेवली आणि त्या मातीवरच जेसीबीने मुरुम टाकून डांबराचे लेट टाकण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुत्तेदाराकडून दोन्ही पुलाच्या चारही बाजूने टाकण्यात आलेली माती काढून घेण्यात यावी व तसेच मातीवरच मुरुम सोबत मोठमोठे धोंडे टाकण्यात आले होते. त्यावर जेसीबीच्या सहाय्याने गिट्टी टाकून डांबरचे लेंथ त्या धोंड्यावरच टाकण्यात आले. गुत्तेदाराकडून असे सांगण्यात आले की जेवढा रस्ता आहे तो रस्ता करून दोन्ही साईडने 50-50 फीट डांबरचे 2 लेट टाकण्यात आले आहेत असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पण दोन्ही बाजूने पूर्व आणि पश्चिम 50-50 फीट गुत्तेदाराकडून डांबराचे 2 लेन टाकण्यात आल्या नाही. याची सुद्धा चौकशी करण्यात यावी व तसेच त्या रस्त्याची अंदाजपत्रकाप्रमाणे रुंदी आणि साईट उंची पूर्ण लांबी किती आहे, डांबराची रुंदी आणि उंची किती आहे, या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी. या 1 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये झालेल्या 3ही पुलांची सुद्धा गुणनियंत्रण विभागामार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शकील देळूबकर यांनी केली आहे. अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्धापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट करायलाही विसरू नका. अर्धापूर, महाराष्ट्र.